गेल्या काही दिवसांमध्ये या सर्वांची वागणूक, वर्तवणूक, भाषा आपण सगळे अनुभवत आहात आणि मला स्वतःला काही वेळेला लाज वाटते की अशी लोक हे बुरके पांघरून आपल्यात इतके वर्ष राहिली कशी आणि ही एक असभ्य वागणूक या लोकांकडनं खास करून गेल्या 1-2 दिवसापूर्वी पत्रकारांनी मिळाली हे आपल्या संस्कृतीत शोभणारं नाही आहे. ठीक आहे, एखाद्या वेळेला कोणाला राग आला तर तो राग व्यक्त करण्याची भाषाही असू शकते, परंतु शिवीगाळी ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे. एकूणच काय की आजपासून मी या सर्व गद्दारांच्या मतदारसंघातील माझ्या कट्टर कडवट माझ्या बोलतोय म्हणजे मी गर्वाने बोलतोय अशातला भाग नाही, तर ही शिवसेना प्रमुखांकडून आलेली एक विरासत आहे, परंपरा आहे. त्याच्यामुळे मी माझ्या म्हणतोय शिवसैनिकांना भेटण्यासाठी आणि त्याचबरोबरीने इथल्या ज्या मतदारांनी केवळ आणि केवळ शिवसेनेवरती शिवसेना प्रमुखांचा चेहरा बघून आणि मशाल बघून आम्ही जो उमेदवार दिला त्याला त्याचं काही पार्श्वभूमी किंवा इतर काही न बघता निवडून दिलं, त्या सर्व मतदारांची आणि शिवसैनिकांची मी माफी मागायला किंवा क्षमा मागण्यासाठी महाराष्ट्रामध्ये फिरणार आहे. प्रत्येक यवतमाळ त्यामध्ये कॉमन कारण आहे निधीचं. निधीमुळे आम्ही निधी म्हणजे त्यांनी स्वतःच मान्य केलं आहे की त्यांना फुटीसाठी निधी मिळालेला आहे. निधी याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आमदार फुटले होते तेव्हा महाराष्ट्रभर 50 खोके एकदम ओके ही घोषणा सर्वत्र गावात खेड्यापाड्यात गाजली होती. अगदी मला आठवतंय विदर्भामध्ये बैल पोळ्याच्या दिवशी बैलांवरती सुद्धा ते लिहिलं गेलं होतं. आता आमदारांना जर तेव्हा 50 कोटी दिले गेले असं म्हणत असतील तर खासदारांना किती दिले गेले असतील काय हिशोब ज्याला लावायचं तो लावू शकतो. दौरा सुरू झाल्यानंतर आता टीकेला सुरुवात केली की आता दौरा करून फायदा नाही, कारण की ऑलरेडी 6 खासदार याच्या अगोदर 40 आमदार खासदार गेलेले आहेत, त्याच्यामुळे आता दौऱ्याचा फायदा नाही असं शिंदेच्या शिवसेनेकडून सांगितलं जातं. ज्या वेळेला खासदार निवडून आले तेव्हा मीच दौरा केला होता आणि मीच दौरा केल्यानंतर माझ्याच शब्दावरती एक खासदार निवडून आले होते तेव्हा यांना घरी बसवलं होतं. जे हारले होते ना, आता जे बोंबलत आहेत बेंबीचा डेट कुठपर्यंत आहे त्यांचं मला माहिती नाही, पण तिथपासून हे बोंबलत आहेत आता दौरा करून फायदा नाही. पण मी दौरा केला होता म्हणूनच हे खासदार निवडून आले होते. आणि आता तुम्ही म्हणजे शेतकरी, आत्ता मला शेतकरी संघटनेचे लोकवरती भेटले, त्याने एक निवेदन दिलं पीक विम्याचा पत्ता नाही, हमीभाव मिळतो की नाही माहीत नाही. म्हणजे शेतकऱ्याला त्याच्या मालाला हमीभाव नाही आहे, पण आमच्या भरोश्यावरती जे निवडून आलेले खासदार आहेत त्यांना मात्र भरघोस हमीभाव मिळाला आहे. त्याच्यामुळे या सगळ्या उपटचुंबाने आमच्यावरती टीका करण्याचं धाडस करू नये. खासदार झाले आणि आता त्यांच्याकडनं आमदारांशी देखील संपर्क करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि काही त्यांच्या बरं. आता मला काय वाटतं आपण नेहमी आमची आणि मुख्यमंत्र्यांची विमानामध्ये उच्चस्तरीय चर्चा झाली. येत्या काही दिवसात कळेल. येत्या आमच्या काल बैठकीचा वृत्तांत किंवा जे काही ठरलं ते येत्या काही दिवसात कळेल. चला, मला वाटतं आपण सगळे नेहमीचे आहोत. धन्यवाद. वर्ष असे लोक माझ्यासोबत होते याची मला लाज वाटते असं उद्धव ठाकरे म्हणतात. याच्या आधी सुद्धा निवडणुका जेव्हा आल्या होत्या तेव्हा सुद्धा मीच यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन यांना मतं द्या असं सांगितलं होतं आणि माझ्या एका शब्दावरती जनतेनं यांना निवडून दिलं असं उद्धव ठाकरेंनी आता आपल्या पत्रकार परिषदेमधून सांगितलं. इतकी वर्ष असे लोक माझ्या सोबत होते याची मला लाज वाटते असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. फुटीर खासदार आमदारांवरती उद्धव ठाकरेंनी टीका केली. खासदार फुटून गेले याबाबत मतदारांची मी माफी मागणार आहे असे उद्धव ठाकरे म्हणतात. उद्धव ठाकरे हे विदर्भ दौऱ्यावरती आहेत. 3 दिवसांच्या त्या विदर्भ दौऱ्यावरती अनेक घडामोडींवरती उद्धव ठाकरे भाष्य करणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या सभा सुद्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. जे फुटीर खासदार फुटून शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे या खासदारांच्या मतदारसंघामध्येच उद्धव ठाकरे सभा घेणार आहे. सोबतच काही आमदार सुद्धा फुटणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते. या संदर्भामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे कशा पद्धतीने आपल्या पक्षाची बांधणी करतात, आमदारांना फुटू नये यासाठी काय आवाहन करतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. नागपुरातील
स्थानिक ठाकरे गटाचे सैनिक हे सुद्धा या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरेंसोबत सध्या फिरतायत.